ऑपरेशन टायगरच्या बाबतीत एक मोठी ब्रेकिंग न्यूज सध्या समजते। ऑपरेशन टायगर हे फुलप्रूफ आहे, ऑपरेशन टायगर पार पडलेलं आहे। पण मग प्रश्न असा उपस्थित होतोय की त्याची जाहीर वाच्यता का केली जात नाहीये? तर काही तांत्रिक अडचणी आहेत, त्यामुळे कोणतेही पुरावे सध्या तरी सादर केले जाणार नाहीत अशी माहिती मिळते। संध्याकाळपासून चर्चा रंगू लागल्या की ऑपरेशन टायगर संदर्भातला एकही पुरावा जर ते पूर्ण झालाय तर तो पुढे का आलेला नाहीये। पण काही तांत्रिक गोष्टी आहेत, काही तांत्रिक अडचणी आहेत, त्यामुळे सध्या तरी या संदर्भातला पुरावा दिला जाणार नाही अशी माहिती मिळते। ठाकरे गटाचे कायदेशीर डावपेच पुढचे काय आहेत ते आधी बघितलं जाईल आणि मगच पुढची पावलं उचलली जातील। पुढचे 2 दिवस तरी अधिकृतरित्या ऑपरेशन टायगर बाबत काहीही समोर आणलं जाणार नाही अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांकडून एबीपी माझाला देण्यात आली आहे। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, एक चर्चा खूप पुढे येते स्ट्रॉंगली की जर ऑपरेशन टायगर पूर्ण झालंय तर त्याचे पुरावे समोर का आणले जात नाहीयेत। पण शिंदेच्या शिवसेनेनं कोणती काळजी बाळगलेली आहे या ऑपरेशन टायगरच्या वेळेला कायदेशीर दृष्ट्या? ज्ञानदा, सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती तांत्रिक अडचण आहे। अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टींच्या मधून ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पुढे न्यायची आहे। जसं की आपण 2 दिवसापूर्वी देखील बातमी चालवलीच होती की तांत्रिक बाबी ज्या आहेत जोपर्यंत त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही रित्या हे सगळं ऑपरेशन टायगर जे आहे ते समोर येऊ शकत नाही किंवा त्यांचे अधिकृतरित्या ते समोर आणलं जाऊ शकत नाही। आणि आज देखील तीच खबरदारी जी आहे ती शिवसेनेच्या सूत्रांकडून शिवसेनेकडून घेतली जाते आहे। वरिष्ठ नेते या संदर्भात अनेक कायदे तज्ज्ञांशी बोलून सल्लामसलत करून या संदर्भात पुढचे पावलं टाकणार आहेत। पण एक मात्र सांगितलेलं आहे शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी की हे ऑपरेशन जे आहे ते फुलप्रूफ झालेलं आहे, यामध्ये कोणतीही अडचण सध्या नाही आहे आणि हे ऑपरेशन पूर्ण झाल्याच्या नंतरच या संदर्भामध्ये अधिकृतरित्या जी आहे ते समोर माहिती येईल। पण आज मात्र पुढचे 2 दिवस तरी पुरावे कोणतेही दिले जाणार नाहीत, कारण ठाकरे गटाकडून कोणत्या प्रकारे कायदेशीररित्या पावलं उचलली जातात, कोणते डावपेच खेळले जातात हे देखील बघायचं आहे। आणि त्यांच्या डावपेचानंतर, त्यांच्या कायदेशीर पावलानंतरच शिवसेना शिंदे गट जो आहे ते आपले डावपेच खेळणार आहे किंवा त्यांची पावलं उचलली जाणार आहेत। त्याच्यामुळे जरी हे ऑपरेशन फुलप्रूफ झालेलं असलं, कोणती त्यामध्ये अडचण नसली, सगळ्यांच्या सह्या किंवा प्रेझेन्स जो लागणार होता जे लोकसभा अध्यक्ष त्यांच्या समोरचा पत्र देतानाचा, तर ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या आहेत, त्यामध्ये कोणतीही अडचण नाही। पण येणाऱ्या काळामध्ये तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते आणि म्हणूनच पुढचे 2 ते 3 दिवस तरी कोणतेही पुरावे किंवा थोडक्यात आपल्याकडे वेळ कमी आहे, अगदी थोडक्यात म्हणजे शिवसेनेच्या वर्धापन दिनाचाच मुहूर्त आहे ऑपरेशन टायगरचा, अगदी थोडक्यात तसं देखील म्हणता येणार नाही आपल्या, कारण की 19 तारखेला जरी त्यांनी अनेक पुरावे समोर आणले तरी देखील प्रॉब्लेम होऊ शकतो, तांत्रिक अडचण येऊ शकतात। त्यामुळे 19 तारखेलाच हे होईल असं नाही आहे। 19 तारखेच्या नंतर अनेक अधिकृतरित्या जे मेसेज जे आहेत किंवा अधिकृतरित्या फोटो किंवा पत्र जे आहे ते पुढे आणलं जाईल। धन्यवाद अक्षय, ताजे अपडेट जाणून घेत राहू। त्यामुळे कुठल्याही तांत्रिक अडचणीमध्ये ऑपरेशन टायगरला अडकवायचं नाही अशी भूमिका एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची दिसते। त्यामुळे सध्या तरी कोणतीच अधिकृत भूमिका घेतली जाणार नसल्याची माहिती आहे।